तर नमस्कार मित्र हो, फुलंब्री कृषी प्रदर्शनमध्ये आज भेट द्यायला आलोय आणि त्याच प्रदर्शनाची सर्वात आकर्षक गोष्ट ठरलेली म्हणजे जगातली सर्वात छोट्या हाईटची गाय. आणि अशा गायीचे मालक यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. त्या गायीचं खरं म्हणजे त्यांनी कशी पाळली, ती दूध देते का, ती जणते का, त्यांनी का केवळ प्रदर्शनासाठी आणली, या सगळ्या गोष्टी. तर भाऊ नमस्कार, रामराम. बरं, हे तुमची गाय जी छोटी गाय जी उत्कृष्ट एकदम आकर्षण ठरली आहे, तिच्या मागचं तुम्ही रहस्य सांगा आम्हाला. ही गाय त्या मागचं म्हणजे ही हाईटला 2च फूट आहे. हां हां. ही दिवसातला 2 लिटर दूध देते. अच्छा तो दूध म्हणजे पौष्टिक. अच्छा अच्छा. छोट्या मुलांसाठी वगैरे. ही आपली भारतीयच गाय आहे नाही, की ही आफ्रिकन. आफ्रिकन गाय? आफ्रिकन आपलं साऊथमधली आहे. साऊथची गाय. आणि जर समजा जर लागायचा ब्रेड वगैरे कसा हिचा? तिथं लागायला पण आपल्या काही सारखं भारतीय गाईसारखं. म्हणजे तुम्ही जर एक बघितलं तर सेम टू सेम गायीची प्रोसेस आहे, परंतु भगवंतानी काही मूर्ती अशी बनवतो भगवंत की त्याची हाईट जरी छोटी असली तरी सुद्धा काम सिस्टीम सगळी सारखीच असते. आणि तुमच्याकडे किती दिवसापासून ही गाय? माझ्याकडनं 5 महिन्यापासून. 5 महिन्यापासून तुम्ही सांभाळताय गायला. तुम्ही गायीला पण बघू शकता किती सुंदर गाय आहे. आपल्या देशामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं जातं आणि भाऊचे खरं म्हणलं तर आपण एक आभार मानायला पाहिजे की गाय सांभाळणं, गायीला तिला जीव लावणं, इतक्या छोट्या गायीचं देखील संगोपन करणं असंच नाही की फक्त दाखवण्यासाठी आहे. ते 2 ते 3 लिटर दूध देखील देते, जोपासते देखील. भाऊ तुमच्याकडे ही आयडिया कुठून आली किंवा कसं सुचलं तुम्हाला? हे यूट्यूबवर बघितलं होतं. अच्छा. यूट्यूबवर बघितल्यानंतर मला त्याच्यामध्ये इतकं आकर्षण झालं हां. की मला ती आणावीशी वाटली आणि ती माझ्याकडे आली. अच्छा, म्हणजे योगायोग आहे तुमचा. योग. आणि ते आम्ही रोज सकाळ संध्याकाळ पूजा वगैरे करतो. अच्छा. रोज आमच्या घरामध्ये जी सगळ्यात पहिले सुरुवातीची पोळी बनते तिच्या नावाची आहे. अरे वा वा, खूप सर्वात छान. पहिले आम्ही तिला देणार, मग आम्ही पूजा घ्यावी. वा वा भाऊ, तुमचे मानव जेवढे आभार कमी आहे, कारण की आपल्या संस्कृतीत गाईला खूप महत्व आहे. आणि म्हणजे घरची पहिली पोळी गाईसाठी. ही जी भाऊने आयडिया सांगितली, कन्सेप्ट सांगितली, ही केवळ एकाच गाईसाठी नाही, तर भारतातल्या प्रत्येक कुटुंबाने पहिली पोळी गाईसाठी दिली पाहिजे. भाऊ म्हणजे भाऊचं खूप छान मी आभार मानतो भाऊ. आणि आता इथं दूध वगैरे जर लागलं तर आम्हाला पण देत जा थोडंफार, आम्ही येऊ तुम्हाला, तुम्ही आमच्या जवळचे आहात. आणि भाऊचं जर एक बघितलं एकंदरीत तर आता हिचं वय किती असेल बरं? तिचं वय 15 महिने आहे. अच्छा, 15 महिने. आता हिचं हाईट वगैरे काय असेल? हाईट वाढणार नाही. वाढणार नाही. हाईट वाढणार. बरं, चालेल. भाऊ छान आपल्याला माहिती दिलेली. भाऊचे आभार. परत एकदा थांबूया आणि परत एकदा असंच भेटूया नवीन एखाद्या कृषी प्रदर्शनामध्ये. भाऊ धन्यवाद.